हा मसाला डब्बा कितीही नीट हाताळलं ना कधी तर असा होतोच। नमस्कार मंडळी, मी पूजा, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि हो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा। तर रोजच्याप्रमाणे कामावरून घरी आले, त्यानंतर चहा वगैरे पिला आणि लागले स्वयंपाकाला। तर इकडे स्वयंपाक झाला, जेवण करून घेतलं, कारण की यानंतर करायचं होतं एक महत्त्वाचं काम, ते म्हणजे हा मसाल्याचा डबा स्वच्छ करायचा होता। म्हणजे मी इतकं परफेक्टली वापरत होते ना की कुठलाच मसाला कशात मिक्स होऊ नये, पण एकदा का हातातून पडला किंवा काही इकडं तिकडं धक्का लागला की झालं। मग काय, जे मसाले चांगले होते ते बाजूला केले आणि जे असं मिक्स झाले होते ते तर काय टाकूनच द्यावं लागणार होते। त्यानंतर हा डबा म्हणलं की स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतरच मग यामध्ये वाळवून सुकून नवीन मसाले भरायला घेतले, कारण की हा डबा जेव्हापर्यंत स्वच्छ नसतो ना तेव्हापर्यंत स्वयंपाकाची मज्जा नसते, हो की नाही। तर इकडे मसाला डबा स्वच्छ करून घेतला, त्यात सर्व मसाले पुन्हा पहिल्यासारखे भरून घेतले। आणि कारण घरात कितीही डबे असले ना तरी मसाला डब्यामध्ये जेव्हा सर्व मसाले एकत्र असतात तेव्हा महिलांसाठी खूपच इझी होतं पटकन स्वयंपाक करणं। जिरे, मोहरी अशा फोडणीच्या वस्तू आणि मसाले वगैरे, हळद, मीठ एकत्र असले की आपला टाइम खूप वाचतो।